तर 2026ची सुरुवात इतकी सुंदर होईल अशी कधीच वाटली नव्हती. प्रवासाची सुरुवात झाली विठ्ठल देवाच्या दर्शनाने, त्यानंतर स्वामी समर्थांचे दर्शन, त्यानंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन आणि शेवटी जेजुरीत खंडोबा देवाचे दर्शन. या व्लॉग मध्ये हसणे आहे, धावपळ आहे आणि असा एक क्षण मजेदार आहे जिथे माझा फोन जवळजवळ हरवण्यातच आला होता. पण त्यासोबतच असे काही क्षण आहेत जिथे आनंद अश्रू थांबवता आले नाही. मन खूप भरून आले. या व्लॉग मध्ये फक्त प्रवास नाही तर देवाची कृपा आणि आठवणींचा आहे. शेवटीपर्यंत नक्की पहा आणि हा वाईब एन्जॉय करा. शुभ सकाळ सगळ्यांना. ब्लॉग नंबर 16 आणि त्या मशीने मारला मला डोळा. तर तुम्हाला सांगतो हा ब्लॉग नंबर 16 आहे आणि आम्ही आलो आहे आता 4 जागेचं आम्ही दर्शन करणार आहे. 2 दिवसांची आमची ट्रिप आहे परत. तर आम्ही आलो आता आम्ही जाणार आहे पहिले पंढरपूरला. आम्ही काही स्टे केला आहे, आवरलं बेवरलं. रात्री निघालेलो. रात्री काही व्हिडिओ काढले कारण की आम्ही झोप म्हणजे गाडीतूनच आलो त्यामुळे काही काढले नाहीत व्हिडिओ. त्यामुळे इथून स्टार्ट करतो डायरेक्ट. आणि खूप सुंदर प्रवास झाला आहे आमचा, एकदम व्यवस्थित झालो. दर्शन वगैरे करायचं. पहिलं पंढरपूर, मग अक्कलकोट, मग तुळजापूर, लास्टला जेजुरी. या सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे. बरेच जण गेली आहेत, बरेच जण नाही गेलेत. अक्कलकोट खूप जणांना आनंद असतो बघण्यासाठी. म्हणजे ते बोलतात की जोपर्यंत स्वामी बोलवत नाही तोपर्यंत आपल्याला जायला भेटत नाही. तर आम्ही आता आलो आहे. आता आमचं दर्शन सगळं करायचं आहे. माझा सेकंड टाईम आहे अक्कलकोटला. तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला दाखवत राहा. मागचं पण अक्कलकोट दाखवलं, त्यावेळेस अजून वेगळा अक्कलकोट दाखवेल मी. हा प्रयत्न करेल. तर बघत राहा आणि मागच्या व्लॉगला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, धन्यवाद. अजून देत राहा एवढंच सांगतो. आणि तुम्हाला माझ्या चॅनलचं नाव माहितीच आहे. पहिल्यांदा सांगतो मी पुन्हा येईन. मी पुन्हा आलो आहे आणि पुन्हा धमाल दाखवेलच. सो बघत राहा. 20 रुपये पोहे. ऋतू काय मग कशी आलं? प्रवास कसा झाला तुझा? मस्त झाला. झोपली असशील ना? कौशिक जा अलिबाग रिटर्न. संतांची विभूती जगाच्या कल्याणा. मला जास्त काय बोलायला आवडत नाही. कौशिक दादाच्या बायको याच त्या पोहे खातात आता. आमच्या वहिनी अशा हळूच पोह्यांच्या चहा खात आहेत. ताई आमची पोहे खायला या सगळ्यांनी इकडे थांबलेत. आणि काय शुभ सकाळ, शुभ सकाळ. आणि त्या आमचा छोटा पानकर, हे सगळे दोघं थांबले तिकडे. ही आमची दुर्वा 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 दुर्वा. भाऊजीकडे बसलेत, पेपर वाटतायत. पुन्हा यावं लागेल. हा 15 रुपये सुटे. 15 रुपये दे. ही आमची हिचं नाव काय? संस्कृती, बरोबर ना? नावावर येतलं ना? कृष्ण मामाची मुलगी. आवळांशी म्हणलं दिलं. अरे या आमच्या मित्याच्या मम्मी, माझ्या मामी. ही संस्कृतीची मम्मी. हाय. अजून कोण राहिला असेल तर मला माफ करा, बाकी कोण राहिला दिसत नाहीये. हावरेपणात एक एकटा खातात येऊन, बोलत पण नाहीत की या जाऊन द्या. हे बघ, हे पण असे येऊन साईडला येऊन खात आहेत. असे विचारत पण नाहीत माणसं आम्हाला काय आहे. आम्ही एवढे त्यातले हे सगळे असे नाही भरलं, पोट भरलं. ती सुकन्या, भूमी इकडे बघ, भूमी इकडे बघ. भूमी आगे इकडे बघ. एक मिनिट इकडे बघ. नाव घेतलं चांगलं. ही भूमी या कौशिकाची मुलगी आमच्या, काय उपयोगाची नाही. हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. हा लेट, सगळ्यात लेट असतो दरवेळेसारखा. काय नवीन नाही यासाठी. लेट पण थेट. काय नाही. हे आमचे ड्रायव्हर कटप्पा काका आणि ड्रायव्हर आमचे एकुलते एक. हा आंघोळ नाही केली, टिक्का लावून बसलेत फक्त. ह्यांचं अजून फोटो काढणं चालू आहे. म्हणजे मगापासून फोटोच काढतात. या नुसते फोटो काढतात मगापासून, काहीच कामं नाही आहेत. नुसते फोटो काढत बसले. पंढरपूरला पोचलो आम्ही. आता दर्शनाला जायचंय. लेट झालंय खूप आम्हाला. ही गर्दी सगळी पुढे थांबलीत आमच्या. आम्ही दोघं मागे, दरवेळेसारखं आम्ही दोघं मागे. भाई पुढे यावेळेस रेवाला घेऊन छोटा.
तुम्हाला दाखवलं असेल तरी. कळलं? तिकडे पुढे आहेत सगळे. वेदांत काय वाटते होईल दर्शन लवकर? बघूया आता शनिवारी गर्दी तर असणार आहे. हां त्यात ही बघा आमची लेट करंट भूमा आणि या कंसात माहिती असेल तुम्हाला सांगितलंच आहे मी कौसात मी आज जी आणली नाहीये. बघत राहा. तुमचे आहो कुठे आहेत पण? अरे यार हा? तुमचे आहो कुठे आहेत? मला माहित वाऱ्यावर सोडले का तुम्ही? आमचा घोडा वाऱ्यावर असतो. अय्या घाबरले अय्या. कसली साथ ऐका चाललं आम्हाला? हा 8 आम्हाला 7 देऊन काय फायदा नाही. तर ही अशी आमची गँग पुढे पुढे चाललेत. हे पुढे चाललेत हळूहळू हळूहळू. ही गँग पुढे चालली. ही गँग तर आमच्या आम्ही सगळ्यात पुढे असतात. पण आज सगळ्यात मागे आहेत. काय बोलायलाच नको. बाकीची गँग कुठे कुठे गेली तुम्हाला सोडून? हट 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 हट. वहिनी आमच्या चालल्यात पुढे पुढे. वहिनी रस्ता माहिती आहे का? बरं झालं मग तर चांगली गोष्ट आहे. वहिनी आमच्या पुढे पुढे चालल्यात. अरे 2 मामी एक गोऱ्या एक गोऱ्या. दुसऱ्या मामी माहिती आहे तुम्हाला कशीच होत्या त्या गोऱ्या गोऱ्या. माऊली तू माऊली जगात. हे तर भारीच आहे. त्यावेळेस सुंदर हे आहे. चेंज केलं. पार्सल चेंज झालं. एकूण एक दुसरीकडे आता पार्सल जातात आमचं. लाजते बघ कशी ती. केवढी लाजते ती. पश्चिम द्वारला आम्ही सगळे थांबलो इकडे. मामी लगेच आम्हाला जमेल पण मामी कशात दम दाखवतात दम त्यामुळे प्रॉब्लेम आला. जमेल ना? मामाने डोळा मारला. जमेल जमेल बोला जमेल. खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया. फायनली आम्ही आलोय आणि भावेशने मागवला वडापाव. आम्ही पहिले भजी प्लेट खाल्ली आहे. भावेशने वडापाव मागवला. आता आम्हाला बघायचं इंडिया जिंकते का हरते. पण एक गोष्ट सांगतो मला वाटतं चटणी सगळीकडे भेटते. तुला काय वाटतं भावेश? मिरच्याने मसाला दिलाय. मग बुडाला आग लागली पाहिजे तुझ्या. चटणी पण एवढी दिली ना बाबा. त्या तुझ्या बुडाला 6-7 वडापाव एकत्र खायले एखादा माणूस. तुझ्या बुडाला आग लागली पाहिजे म्हणून चटणी दिली आहे. इंडिया हारते काय माहित. तिथं हारली काय वाटण होता का? फाटली का खायडा? जिंकली इंडिया. दादा चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. थोडं फालतू होतं ना. हा तर 2200 रिव्ह्यू दिलेला आहे. वेदांत इंडिया किती वेळा जिंकली? तुम्हाला माहिती आहे का इकडे परत येऊ नका. कधी येऊ नाही ते जाऊ द्या. त्याचं प्रमोशन नको. आमचा सगळा ग्रुप आहे ना दर्शनाला गेलाय. आम्ही तिघच फक्त बाहेर आहोत. आम्ही जर पळून गेलो तर एवढेत. आणि आता हे सगळ्यात महागडा फोन आमचा नोकिया. इसने कुछ नहीं किया. XUV लिया और XUV 500 लिया. आता तुम्हाला दर्शन दाखवायला नाही भेटणार आणि फोन आतमध्ये आल्यावर नाही. तुम्हाला थोडंफार दाखवतो मी आसपासचं वातावरण कसं आहे ते. आज एवढी गर्दी नाही आहे. थोडीफार गर्दी आहे बघत. भारी वाटतं काय? थोडा निवाऱ्याला दर्शन फायनली झालं. आम्ही निघालोय स्वामींच्या मठात म्हणजे अक्कलकोट. दाखवतो. भाऊजी घ्या जेवायला घ्या. कधी? आता ओ बाहुबली. गर्दी मग मार्केटची गर्दी. पोचलो अक्कलकोटमध्ये. खूप झाली नाही आमची. आम्ही पोचलोय. हा पोचलोय भाऊ. पोचलोय भाई. आता वाट लागणार.
फुल आलो पाहिजे, पूर्ण गर्दी आता इथे तरी आहे. तिकडे आतमध्ये गर्दी नाही आहे, पण इथे गर्दी आहे. बघू शकता. खाली बसायचं चला बघा. चला 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 लवकर. आरतीची वेळ झालेली आहे. पब्लिकला खाली बसवत आहेत. ही गोष्ट मागच्या वर्षी पण दाखवलेली माहिती आहे का मी, महाराजांचं. हो मागच्या वर्षी पण दाखवलेलं. नाही माहिती, अंदाज नाही. दर्शन सगळं व्यवस्थित झालं, कंट्रोल नाही झालं. खूप रडलोय, आती रडलोय, बेकार रडलोय. आता आरती पण भेटली आम्हाला. आरती म्हणजे मस्त की एवढी आरती चांगली भेटली की आम्ही आतमध्ये बसून होतो आरामात. खूप सुंदर झालं आमचं दर्शन, खूप सुंदर. सो मामा फायनली काय ठरलं? मामा फायनली काय ठरलंय? आता आम्ही दर्शन घेणार, हां सकाळची वाट बघणार नाही. हां आता की छान दर्शन भेटते, दर्शन घ्यायचं. ओके. आता किती वाजले सांग, टाइम तर सांग. फक्त 2 वाजले. मला पण नाही माहिती. फक्त 2:05 झालेत. 2 टायमिंग परफेक्ट आहे. आम्ही निघालो दर्शनाला. शेट पहिले दर्शन करून आलेत आमचे मामा. लवकर जाऊन पटकन दर्शन करून आलेत. खाल्लं काही नाहीये पण दर्शन करून आले. भावेश येणार नाही कारण भावेश आमचा आळशी आहे सगळ्यात. येतोय अजून कोण राहिले? तुम्ही येत आहे? दर्शन करून आला तुम्ही? तुम्ही एकत्र गेलेला मामा? असं एक अकेले एकीकडे जाताना काय हो तुम्ही सांगत नाही, चुकीचं आहे. आम्ही पाय मोकळे करायला गेलो होतो साहेब, हा. पण देवीने बोलवलं म्हणून आम्ही पुढे गेलो. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मला पटले. सगळ्यांना माहिती पडलं. माया माईचं दर्शन चालू आहे पण आम्ही बोललो की आम्ही जेवून जाणारच होतो पण तुम्ही तोपर्यंत कळलं की तुम्ही पण आलाय. म्हणजे आम्हाला माहिती ताई तरी येते आमची. ताई येणार दर्शनाला? येते ना? सगळे झालेत दर्शनाला, बरेच जण चालले. बायकांनी आंघोळ नाही केली तरी चालले. सगळी दर्शनाला चाललेत पुढे पुढे, अशी पुढे पुढे चाललेत. अशी गाई गाई करतात सगळेजण. अशी थांबलीत. ही काय काय जण अशी मागं थांबलेत. ह्यांना कुडकुडी भरली. कशी कुडकुड करतात दाखवत कुडकुडी कुडकुडी. यांचं नवीन नाव भेटलेलं आहे आम्हाला. तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? सांगा सांगा. नाही नाव सांगा. नाही नाही नाव सांगा. नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. लवकर. नाही 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 नाव काय? काय माहितीये का? छोटा शेंगदाणा, बारीक शेंगदाणा. बारीक शेंगदाणा. हे बघा काय सुंदर दिसतंय आता संध्याकाळचं. जय शिवराय. सगळ्यांचं किती सुंदर वाटतंय हे. खूप सुंदर वाटतंय. एंट्रन्स खूप भारी वाटतंय. मागच्या वर्षी मी आलो तेव्हा सकाळ होती त्यामुळे लाइटिंग काय बघायला भेटली नव्हती. ह्यावेळेस काय सुंदर दिसतंय, मस्त वाटतं एकदम. पुढे कौशिक दादा. तुम्हाला जर चप्पल काढायचं असेल तिकडे काढू नका. तिकडनं चप्पल उचलून फेकून देण्यात येतील. हा. तिकडे चप्पल स्टँड आहे फ्री मध्ये, तिकडे जाऊन काढा. हां मग चाललंय बघा. मामाकडे चाललंय बघा. मामा चाललाय हा बघा. मी पडलो असतो आता. मामा चाललाय आमचा, हळूहळू चाललाय मामा. एकदम मामा चाललाय हळूहळू. मामा दर्शन पटकन झालं पाहिजे ना. थांबलेत. चला चला चला. मागच्या वर्षी तिथेच गणपती मंदिरासमोर मला हाताला एक गोष्ट बांधलेली मी. त्या गोष्टी मला खूप चांगला एक लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी झाल्या माझ्या त्यानंतर. म्हणजे जेव्हा तुळजापूरला मी मागच्या वेळेस आलो ते सिद्धिविनायकच्या गणपती जिथे आहे ना, मी एक हाताला बांधलेलं जे गाठ होते ती बांधलेली. त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप काय काय चांगलं झालेलं. तर मला असं वाटतं की तुम्ही पण एक दिवशी म्हणजे जे तुळजापूरला येतात, असं नाही की सगळ्यांच्या नशिबात भेटतं काय गोष्टी, पण तरी पण मला काहीतरी बरंच काय काय भेटलं. इथे आलेलो मी. आय गेस दाखवलेलं व्हिडिओमध्ये नाही माहिती मला, पण खूप सुंदर ठिकाणी. आज ते खतम, आज ते खतम, आज ते खतम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्री
माणसं आलेली आहेत. दर्शन सगळ्यांचं झालं व्यवस्थित. आलं, मजा आली दर्शन करून. एक नंबर मजा आली. सॉरी, मला शिव्या पडल्यात अशा तऱ्हेने. शिव्या खायचीच कामं करतो मी. दर्शन झालं सगळ्यांचं दर्शन. भावेश तिकडनं गेलाय. भावेश हळूहळू येतोय. भावेशला चढून चढून दम लागलाय. दर्शन झालं का नित्या? झालं ना बाबा. झालं ना. मला दम लागला पळून आणि मला लय पळवलं मला यांनी त्यानंतर लय पळवलं. काय बोल नुसतं पळवतोय मला. दम लागला. दर्शन झालं आमचं व्यवस्थित. तुळजापूरचं पण झालं. रात्री गेलं, पहाटे गेलं आहे मी मस्तपैकी. दर्शन एकदम व्यवस्थित. आता जाऊन मस्तपैकी जाऊन झोपणार आहे. आता मी मगाशी बोललो, ऐकला मी. म्हातारे म्हणजे वयाने वाटतात पण म्हातारे दिसत नाही असं आमच्या आजीकडे पुढे यायचंय आणि पहिले यंग, सगळ्यात यंग आमच्या. बक्षीस द्यायचंय. तुम्ही सगळ्यात यंग. टाळ्या वाजवा. तसंच आपले माझा असं कसं माणसं आता सगळ्यांच्या बायका नाचता इथं ते घेऊन पर्स घेऊन थांबले सगळे आपापल्या बायकांचे. बघा असं पाहिजे सगळ्यांनी. एवढं प्रेम करावं माणसाने एवढं. हे पण असे थांबलेत. हा आमचा नायकांचा कौशिक नाईक लोळतोय कुठे पण भेटलं तिकडे. आणि मामा पण आमचा असं पर्स घेऊन फिरतोय. वा वा सुद्धा. नाचना. बाग मिल्का बाग. आउट जा तिकडे यायचा. पाहिले हिला येतील हिल्ला सारा जिल्हा हिला. येतील हिल्ला सारा जिल्हा हिला. हुआ लय चला घराच्या सामोरी. लैला आणि मजनू नंतर. हाय ही सुरेखा. हॅलो, 2 चप्पल, 1 विदाऊट चप्पल. मारा. 2 चप्पल, 1 विदाऊट चप्पल. शेंगदाणा फुटला. वेदांत हॅलो, एक मोबाईल घेऊन यायचा. एक मोबाईल घेऊन यायचा. एक्सपेरिमेंट करणार आहे. मामा रेडी. मामा मामीला 2 पायऱ्या उचलणार आहे. 2 पायऱ्या नाही तर मामा चल 3 उचल. ओके. एक सोड एक जास्त उचलो आपण. आणि आज बघायचं आहे मला मामाच्या अंगात ताकद किती आहे. आम्ही आता पोचलोय जेजुरीला आणि मामा आता उचलून घेऊन जाणार आहे. मामा चल लाव ताकद. हळू. बस 2 येस पाहिजे होता आम्हाला. एक पायरी जास्त चढला. राडा खतरनाक बाबा खतरनाक. अरे यार मग उद्या भाई जे बोलशील ते भेटणार तुला. उद्या जे बोलशील ते. मग मामी कसं वाटतंय मग? आता मामाला आता आवडतं जेवण पाहिजे. मामीचं मन भरलं. मामी कसं वाटलं बघून? फायनली इथपर्यंत पोहोचलो.
थोडंच राहिलं आता एकदम. इथून वरती जायचं मग झालं चढून. हा मजा आली ना. जाऊन काढला मम्मी. पण झालं दर्शन मामीचं डायरेक्ट. टेन्शन नाही आहे. मामा कसं वाटलं चढून? एकदम मजेत. एकदम हा पुन्हा मला पण मजेत. तुम्ही बघितलं पण मामाला उचलताना आमच्या मामाने उचलून घेतलेला मामीला. आता आम्ही चौघं चाललोय आणि ते तुम्ही बाकीचे दोघं तिघं होते त्यांना दर्शन डायरेक्ट भेटलं. कारण की माझा एक मित्र आहे ओमना नवरे, त्याचा मामा इथे निनाद नावाचा, त्यांचं पण नाव निनादच आहे. तर त्यांनी आमचं करून दिलं तेवढं तर दर्शन करून दिलं. 4-5 जण आम्ही पाठवलेत पुढे, त्यांचं दर्शन होऊन जाईल. तुम्हाला दाखवत होतं पुढे मी. त्याला बोलतात मजा. वाट लागली, वाट पळत पळत दर्शन घेतो आम्ही. पुढे वाट लागली. बाग बिलका गावात हॉर्न वाजायला लागला. हॉर्न कारण की ते बंद करणारच. भावेश पुढे, मामा मागे वेदन पुढे. आईच्या गावात हे मजा आहे दर्शनाची, लय मजा येते. हा भावेश इकडे येतो. जय मल्हार सदानंदाचा कोट. म्हणजे सहभागी हो कुठल्या पण ह्याच्यामध्ये. पुढे बोला. छान होते खरं तर. मी पहिल्यांदाच अनुभव घेतलाय. मी पहिल्यांदाच अनुभव घेतला याचा आणि खरंच खूप छान होती. आणि जेवण तर खूपच छान होतं आणि आम्हाला परत यायला खूप आवडेल. छान होते, मस्त होते. मी दादाच्या पिकनिकची जुनी मेंबर आहे. प्रत्येक सणाला नवरात्र थांबा तिथे. इकडे खूपच जुनी आहे. 10 वर्षापासून फिरते. मला दादासोबत जायला खूप आवडतं आणि छान वाटतं. ह्याच्या पुढे पण मी येत आहे. हाय, 2026ची सुरुवात एवढ्या चांगल्या देवदर्शनाने झाली. आम्ही पण तुमच्यासाठी नवीन आहेत आणि तुम्ही पण आमच्यासाठी नवीन आहेत. आणि सुरुवात पण खूप उत्तम झाली आणि शेवट पण खूप उत्तम झाला. धन्यवाद धन्यवाद. छानच झाली दादा पिकनिक. मजा आली पिकनिकला. छान झाली पिकनिक आणि खरंच तुमच्यामुळे अक्कलकोट आणि जेजुरी हे छान दर्शन झालं. 21 वर्षातला पहिला अनुभव मस्त आला. पिकनिक खूप छान झाली. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने झाली आणि सगळे नवीन मित्रमंडळी, नवीन आजी, या नवीन काकी, या वहिनी, खूप जण. हो तुम्ही राहिल्यात. नवीन मित्रमंडळी बोलली ना. आणि सर्वांचे खूप आभार. म्हणजे सगळे एकोपाने एवढे हसून खेळून एन्जॉय करून. असं घरचं लाईफ कधीच नसतं. पण पिकनिकला आल्यामुळे एक गोडं छान वाटतं ना, की काही थोडेफार दुःख पण असतात किंवा काय असतं मनामध्ये काय, ते सगळे एकमेकाला सांगून एन्जॉय करून आणि खूप बरं वाटलं. जेवण पण खूप होतं छान, खूप आवडलं. बाकी म्हणजे सगळे टीमचे एवढे आपुलकीने आमच्याबद्दल जे आदर करतात या आम्हाला एन्जॉय करायला लावतात किंवा आम्ही गप्प बसलो तरी उठून आम्हाला नाचायला लावतात किंवा बोलायला लावतात. हे खूप बरं वाटलं. एकदम छान असं. म्हणजे खूप आम्ही दरवर्षी येऊ. पिकनिक खूप छान झाली. ट्रिपमध्ये पहिला अनुभव आहे. या पहिल्या अनुभवात खूप काही शिकायला भेटलं आणि जे काय आहे त्यांच्यामुळे आम्हाला सगळे तीर्थयात्रा सफल झाली. धन्यवाद. नवीन मेंबर बोला. नवीन मेंबर खूपच छान आणि मी पुन्हा नक्की येणार. पिकनिक खूप छान झाली. पुन्हा येईन पिकनिक. ऑल द बेस्ट. छान. हा बोल. सांगू शकत इतकी छान झाली. अरे लय भारी झाली, लय भारी. एक नंबर. हा आमची मनाची इच्छा पूर्ण झाली. लेडीजला पहिले प्राधान्य दिलं आपल्याला जेवायला वाढायला. बोला. कसं वाटलं तुम्हाला? आता गेली 2017 पासून मी पानकरांबरोबर प्रत्येक ट्रिपला कुठेही असो, अलिबाग असो, कोकणामध्ये कुठलीही ट्रिप असो किंवा कोणतीही ट्रिप असो, ते आवर्जून मला बोलवतात
आणि जेवढं मला योग्य वाटतं जेवढ्या लोकांना चांगले देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करतो आणि याच्या पुढे तसेच प्रयत्न करतो. बोला ना. तर ट्रिप कशी झाली? आवडली सगळ्यांना? खूप आवडली? एन्जॉय केला सगळ्यांनी? हा, तर माझा व्लॉग मी इथे एंड करतोय. माझ्या व्लॉगचं नाव तुम्हाला परत सांगतो, मी पुन्हा येईन. आणि मी पुन्हा आलो आणि तुम्हाला पुन्हा धमाल दिली आहे. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनल. आणि मामा एक आवाज दे, चल. गणपती बाप्पा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आई बाबा की जय. वेदगुंडला वेदरमणा गोविंदा 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 गोविंदा. बाईच्या नावानं चांग भलं, बाईच्या नावानं चांग भलं, बाईच्या नावानं चांग भलं. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. वंदे मातरम, वंदे मातरम. तर सगळ्यांनी फक्त माझ्या चॅनलचं नाव घ्या एकदा. ओके, बोला मी पुन्हा येईन. थँक्यू. थांबा 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 थांबा. हा थांबा, बसा बसा खाली, बसा खाली. एकड एकड.